नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक आनंदाची बातमी। आनंदाची बातमी जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती काय भेटणार बघा, तुम्ही आता काय दिले, नीटचं एक्झाम दिले, आता इथून पुढे जी प्रक्रिया असेल बघा, तुमची जी काउन्सिलिंग असेल बघा, ती तुम्हाला कुठे भेटणार? आपल्या युट्यूब चॅनलवरती काय भेटणार? पूर्ण अपडेट भेटणार। तुमचे कॅप राउंडचे अपडेट, तुमचं रजिस्ट्रेशनचा अपडेट, स्टे वेकेन्सी राउंडचा अपडेट, सगळ्या गोष्टींचे अपडेट कुठे भेटणार? नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती भेटणार। आणि इथून पुढील जे काही तुमचे स्कॉलरशिपचे पण जे अपडेट असतील तुमच्या कॉलेजचे, ते पण कुठे भेटणार? नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती भेटणार। मग वाट कसली बघताय मित्रांनो? आताच काय करा, नेक्स्ट स्टेप अकॅडमीला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। बघा, त्या अगोदर मी तुम्हाला आणखीन काही दाखवतोय बघा। 2024 मध्ये हे जे स्टुडंट दिसताय तुम्हाला, हे सिलेक्ट झालेले बघा, त्यांच्या ड्रीम कॉलेजला हे काय करताय, त्यांचा कोर्स कंप्लीट करताय। आणि आता तुम्हाला पण काय करायचंय, तुमच्या येणाऱ्या जो तुमचा एखादा कॉलेज असेल बघा, ड्रीम जो तुम्ही त्याचं स्वप्न बघितलं असेल आणि त्या कॉलेजसाठी काय केलेलं असेल, अभ्यास केलेला असेल, तर त्याच कॉलेजला काय करायचंय, कोर्स करायचे। आणि त्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे, चांगल्या पद्धतीने तुमची काउन्सिलिंग करावी लागणार आहे मित्रांनो। मग तुम्ही काय करू शकता, ते ड्रीम कॉलेजला तुमचं एखादा कोर्स कंप्लीट करू शकता, जसं की MBBS, BDS, BMS, BHMS, BMS आणि फिजिओथेरपिस्ट। जो तुमचा काही कोर्स असेल ते तुम्ही कंप्लीट करू शकता। बघा, हे स्टुडंट काय करताय, त्यांचा जो ड्रीम कॉलेज आहे बघा, त्या ड्रीम कॉलेजला काय करताय, त्यांचं कोर्स कंप्लीट करताय। त्यांनी जो स्वप्न बघितलेला होता तो स्वप्न पूर्ण करताय। आणि आता नंबर 1 तुमचं, आणि इथे कोणाचा फोटो येणार? आता तुमचा फोटो येणार। ओके, खूप सारे स्टुडंट आहे बघा, यांनी काय केलेले, आपल्याकडून काउन्सिलिंग केलेली मित्रांनो, आणि यांनी काय केलेले, त्यांच्या ड्रीम कॉलेजला सिलेक्शन पावलंय। ओके, तर खूप सारे स्टुडंट आहे बघा हे। चला, आता आपण आपल्या मेन सेशन कडे वळूया। काय तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। अजून पुन्हा एकदा सांगतोय, जर तुम्ही पण अजून पण जर नेक्स्ट स्टेप अकॅडमीला सबस्क्राइब केले नसेल तर अगोदर काय करा, सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून इथून कोणतेही जे नोटिफिकेशन असतील ते तुमचे मिस नाही होणार। ओके, बघा आता आनंदाची बातमी काय बघा, जर तुम्ही ऑफलाईन काउन्सिलिंग करायला जर गेले, पहिले मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ऑफलाईन काउन्सिलिंग करायला गेलो तर त्याचा काय, नंतर तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो। बघा, प्रॉब्लेम इन ट्रेडिशनल ऑफलाईन काउन्सिलिंग, ओके, याबद्दल मी तुम्हाला थोडंसं बोलतोय। बघा, जर तुम्ही ऑफलाईन काउन्सिलिंग करायला गेले, फीस खूप जास्त आहे बघा। ऑफलाईन मध्ये 15,000 ते 20,000 काय काउन्सिलिंगची फीस आहे बघा। एवढी फीस घेऊन पण तुम्हाला प्रॉपर अपडेट देत नाही बघा। बघा, तुम्ही आता कुठे तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावे लागणार आहे। ऑफलाईन काउन्सिलर कडे जर गेले, ऑफलाईन काउन्सिलर मध्ये काय असतो, काउन्सिलर एकटा असतो बरोबर, आणि काही त्याची टीम असते। आता तुम्हाला काय करतात, त्या टीमशीच बोलावे लागते, काउन्सिलर तुम्हाला भेटत नाही। आणि भेटला जरी, एवढे लोक त्याच्या मागे असतात का तो फक्त तुम्हाला त्यांची किती मिनिटं देऊ शकतो, 2 मिनिटे 3 मिनिटं देतो आणि नमस्कार, तुम्ही जा आता, बाय, बस संपलं। काउन्सिलरचं इथपर्यंतच असतं, तो कोणत्याही प्रकारची तुम्हाला अपडेट देत नाही। पण किती पैसे घेतो तुमच्याकडून? 15,000 ते 20,000 काय घेतो काउन्सिलर तुमच्याकडून, पैसे घेतो, बरोबर आहे का नाही? अगदी बरोबर आहे। आणि तुमचं जे काही काम असेल ते कोण बघते? त्यांची टीम बघते। त्या टीम सोबत बोलायचं, त्यांना काही माहिती नसते, ते तर जॉबसाठी आलेले असते होती, तर त्यांना कोणती अपडेट नसते, ते त्यांच्या जॉबसाठी आलेले असते। आणि काउन्सिलरकडे एवढे लोक येतात का काउन्सिलरला तुमच्यासाठी टाइम मिळत नाही, तो तुमचा देखील कॉल पण उचलत नाही। आणि त्याची जी फीस असते बघा, 15,000 ते 20,000 असते बघा। ओके, काही लोकांनी रिपीट केलं असेल, काही लोकांनी पहिले अगोदर काउन्सिलिंग लावली असेल, त्यांना माहित असेल हे सगळं। जे काउन्सिलर त्यांच्याकडून एवढे पैसे घेतात, त्यांना प्रॉपर अपडेट बी देत नाही आणि काहीच नाही, फक्त पैशाचं काय होतं या ठिकाणी, पैसा फक्त आपला वाया जातो। किती? 15 ते 20,000 काय आपली ऑफलाईन मध्ये काउन्सिलिंगची फीस आहे बघा। ओके, फिक्स 2 काउन्सिलर, लिमिटेड नॉलेज भेटतो बघा। कुठे कुठे ते एकच काउन्सिलर असतो आणि त्याची टीम असते, तुम्हाला त्या ठिकाणी कोणताही नॉलेज भेटत नाही। त्यानंतर बघा, अपडेट वेळेवर मिळत नाही, अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत नाही, कारण तुम्ही असता तुमच्या घरी, काउन्सिलर असतो त्यांच्या ऑफिसला, तर कधी असतो काउन्सिलर त्यांच्या घरी। ओके, तर तो काही तुम्हाला वेळेवर अपडेट देऊ शकत नाही, बरोबर आहे का नाही? अगदी बरोबर आहे। आता असं तर नाही का तो तुम्हाला फोन करून सांगेल लगेच, सर ही नवीन नोटीस आली, तुम्ही असं असं करून घ्या, तो थोडी सांगणार आहे तुम्हाला। त्याच्या मागे एवढे लोक आहे ऑफलाईन मध्ये, तो थोडी बघणार आहे, नाही बघू शकणार ना, आणि प्रॉपर तुम्हाला अपडेट पण नाही भेटू शकणार। ओके, त्यानंतर फिजिकली सेंटरला जावं लागतं तुम्हाला, वारंवार काय जावं लागतं, त्याच्या ऑफिसला जावं लागतं, त्याच्यासाठी वेटिंगवर टाइम काढावा लागतो। आणि तुम्ही सगळे काय लोक प्रोफेशनल आहात, ओके, तुमच्याकडे टाइम नाही बघा सगळ्या गोष्टी, तुमचं जॉब मॅनेज करायचं काय काउन्सिलरच्या मागे फिरायचं। कोणी शेतकरी असेल तर मग त्यांनी त्याच्या शेतात काम करायचं का काउन्सिलरच्या मागे चक्र मारायच्या? काउन्सिलरकडे आला तर तो किती मिनिटं देणार तुम्हाला? 5 मिनिटं देणार, त्यापेक्षा वेळ देऊ शकणार नाही। फीस किती त्याची? 15,000 ते 20,000। ओके, त्यानंतर कन्फ्युजन एवढा वाढतो का तुम्हाला गायडन्स भेटत नाही।
आता मुलाचा नंबर लागत नाही पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला, कट ऑफ काय चाललंय काउन्सिलरला पण माहित नसतं आणि तो तुम्हाला पण सांगू शकत नाही, कारण तुम्हाला थोडी एवढं भेटणार आहे तो. तर मग तुमचं काय होतं या ठिकाणी कन्फ्युजन वाढत जातो. बरोबर आहे का नाही? अगदी बरोबर आहे. तर मग हे सगळे काय प्रोफेशनल जर तुम्ही ऑफलाईन काउन्सिलिंग लावायला जर गेले ते त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहे बघा, जे मी तुम्हाला अगोदर सांगितले. आता मी तुमच्यासाठी काय सांगणार आहे, तुमच्यासाठी आनंदाची बातमी मी तुम्हाला ते सांगतोय. ओके, त्या बघा त्यापूर्वी बघा आपल्याकडे पेड काउन्सिलिंग साठी बॅचेस सुरू आहे. या बॅचेस का जॉईन करायची, याची काय तुम्हाला ऍडव्हान्टेज भेटणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मला खूप सारे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं या काउन्सिलिंग वरती काय चालू होती, आपली ऑनलाईन काउन्सिलिंग आहे. बघा तुम्हाला जर काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्हाला काय करायचंय, नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचंय. कुठून? गुगल प्ले स्टोरवरून. बघा खूप सारे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मला सांगितले, सर आमच्या मुलाचा रिझल्ट लागू द्या, आम्हाला त्यांचा रिझल्ट बघायचंय, मग आम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची आहे. ही जी ऑफर आहे तुम्ही थोडी एक्सटेंड करून द्या. मग आम्ही काय केले, तुमच्यासाठी ऑफर एक्सटेंड करून दिली. बघा तर ही जी ऑफर आहे बघा तुमच्यासाठी, आता एमबीबीएस स्टुडंट झाले किंवा बीडीएस करायचंय, कोणाला बीएमएस करायचंय, कोणाला बीएचएमएस करायचंय, बीएमएस करायचंय, तर या सगळ्यांसाठी काय आपल्याकडे पर्टिक्युलर ऑनलाईन बॅचेस आहे. बघा या बॅचेस मध्ये काय भेटते तुम्हाला, टाइम टू टाइम काय भेटते, जे काही अपडेट येते नवीन ते अपडेट कुठे भेटते तुम्हाला, नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये भेटते. ओके, तर बघा याची जी फीस आहे बघा किती, 1999. त्याच्यावर पण काय चालू आहे, 25% ऑफ चालू आहे. तर मग तुम्हाला किती मध्ये भेटणार, 1499 प्लस जीएसटी मध्ये काय भेटणार तुम्हाला, ही बॅच भेटणार. बघा आणि ऑफर खूप लिमिटेड आहे. बघा 8 तारखेपर्यंत काय आहे तुमच्यासाठी ऑफर व्हॅलिड आहे. बघा ओके, त्यानंतर बघा आता या बॅचेस मध्ये काय होते, तुमची डिटेल काउन्सिलिंग होते. बघा कॉलेज लिस्ट बनवून देतो आम्ही तुमच्या मार्कांवरती. ओके, तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागतील तुम्हाला, आम्हाला एवढे मार्क आहेत, तुम्हाला काय देऊ आम्ही, त्याच्यावरती तुमची एक लिस्ट बनवून देऊ. त्यानंतर तुमच्यासाठी ऑनलाईन सेशन असतात बघा, ज्यामध्ये तुमचे जे काही डाऊट असतील ते डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जातात. जे काही नवीन अपडेट येतात ते सगळे अपडेट्स कुठे भेटतात तुम्हाला, त्याचे सगळे नवीन अपडेट कुठे भेटतात, नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये भेटतात. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतात ते तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉल करून सुद्धा विचारू शकता. सखोल तुम्हाला जे मार्गदर्शन आहे नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये भेटते. एक वेळेस जर तुम्ही काउन्सिलिंग जॉईन केली तर तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये एकदम डे 1 पासून एकदम बेसिक पासून सगळ्या गोष्टी सांगितल्या जाते. तुम्हाला यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होत नाही आणि तुम्ही काय होऊन जाता, या फील्ड मध्ये एक्सपर्ट होऊन जाता आणि तुम्ही तुमची जी काउन्सिलिंग इथून पुढे तुम्हीच करू शकता. ओके, तर इथपर्यंत तुम्ही काय होऊन जाता, यामध्ये परफेक्ट बनून जाता. बघा यामध्ये काय बनवून देते, कॉलेज लिस्ट बनवून देते तुमच्या मार्कच्या बेसिसवरती. ओके, त्यानंतर बघा याची जी फीस आहे बघा 1499 प्लस जीएसटी. बघा जर तुम्ही आता जर घेताय, बघा जर तुम्हाला एमबीबीएस साठी घ्यायची, बीडीएस साठी घ्यायची, बीएमएस साठी घ्यायची, बीएचएमएस साठी घ्यायची, बीयूएमएस साठी जर सेपरेट घ्यायची तरी काउन्सिलिंग पडणार तुम्हाला 1499 मध्ये. ऑफलाईन मध्ये 15 ते 20 हजार भरण्यापेक्षा तुम्हाला ऑनलाईन मध्ये काय भरायचे, फक्त 1499 भरायची आणि प्रॉपर अपडेटेड राहायचे. बघा ओके, त्यानंतर बघा जर पेड काउन्सिलिंग करायची तुम्हाला एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस कोर्सेससाठी ऑनलाईन पद्धतीने, त्याची फीस किती आहे, 2999. पण याच्यावरती काय 25% ऑफ आहे. तर तुम्हाला ही किती मध्ये भेटणार, 2249 मध्ये भेटणार. मग काय करायचंय, नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचंय. ओके, त्यानंतर जर ऑल इन वन काउन्सिलिंग करायची तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सगळे प्रोसेस आमच्याकडून करून घ्यायचे, तर आमचं पण सेंटर आहे बघा छत्रपती संभाजीनगरला. तर तुम्ही इथे येऊन काय करू शकता, तुमची ऑफलाईन पद्धतीने काउन्सिलिंग पूर्ण करू शकता. तर याच्यासाठी जी फीस आहे बघा तुमची 4999 आहे बघा. पण याच्यावरती पण काय चालू आहे, 25% ऑफ चालू आहे. तर तुम्ही काय करू शकता, आता फक्त याला किती मध्ये करू शकता, 3749 प्लस जीएसटी या फीस मध्ये काय करू शकता, ऑफलाईन काउन्सिलिंग करू शकता. बघा जिथं तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी 15 ते 20 हजार भरायचे, इथं किती भरायचे, 3749 प्लस जीएसटी भरायची आणि त्या फीस मध्ये काय करायची, तुमची जी प्रक्रिया आहे त्याला कंप्लीट करायची. ओके, आता आमच्याकडे लावण्याचे ऍडव्हान्टेजेस काय मी तुम्हाला पहिले ते सांगतो. बघा वाय चूज नेक्स्ट स्टेप अकॅडमी फॉर काउन्सिलिंग, का नेक्स्ट स्टेप अकॅडमीला चूज करायचं मी तुम्हाला सांगतोय. ओके, बघा 100% ऑनलाईन ऍप वरून काय होईल, सगळी प्रोसेस होईल. सगळं तुम्हाला कुठे जे काही अपडेट असतील बघा ते सगळे कुठे भेटणार तुम्हाला, नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या या ऍप्लिकेशन मध्ये भेटणार. कोणकोणते ते अपडेट असतील बघा, जसं की तुमची कॅप राऊंड कधी सुरू होत आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं. ओके, त्यानंतर तुमचं कॉलेजचं कट ऑफ काय, गेल्या वर्षी किती कॉलेजचं कट ऑफ गेले, काय एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो, तुमची चॉईस फिलिंग कोणत्या कॉलेजला किती नंबर वरती ठेवायचं, कोणत्या कॉलेजला ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी, कोणत्या कॉलेजमध्ये प्रॉपर लेक्चर होता, हे सगळे अपडेटेड कुठे भेटणार तुम्हाला, नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये भेटणार. आणि जे चांगले कॉलेजेस आहे बघा त्यांना वरती काय द्यायचंय, तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आणि तुमच्या मार्कच्या बेसिसवर द्यायचे. इथपर्यंत काय भेटणार तुम्हाला, सखोल मार्गदर्शन भेटणार. बघा ओके,
त्यानंतर बघा मेडिकल एक्सपर्ट टीम कडून वैयक्तिक मार्गदर्शन तुम्हाला या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप मध्ये भेटणार आहे बघा. ओके, त्यानंतर बघा ऍप वर काय होणार, लाईव्ह अपडेट्स येणार, अलर्ट्स तुम्हाला या ठिकाणी मेसेज येतील आणि तुमची जी कॉलेजची जी लिस्ट असेल बघा ती पण कुठे भेटणार तुम्हाला, नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये भेटणार. आता मुलं काय होऊन जातात या ठिकाणी गोंधळून जातात, रिझल्ट लागते पण त्यांना माहितच नसते कोणत्या कॉलेजला किती नंबर वरती ठेवायचं, कोणता कॉलेज चांगला आहे, या सगळ्या गोष्टीत ते गोंधळून जातात. त्यांना माहितच नसते कोणत्या कॉलेजला ग्रेड कसा आहे. ओके, तर त्यासाठी जी तुमची जी लिस्ट आहे बघा तुम्हाला कुठे भेटणार, नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये भेटणार. ओके, त्यानंतर बघा ट्रान्सपरंट प्रोसेस असणार आहे बघा, नो हिडन चार्जेस या ठिकाणी असणार आहे बघा. ओके, त्यानंतर बघा जी तुमची रँक कॅटेगरी आणि जे बजेटनुसार काय असणार आहे तुमचं कॉलेजचं प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी करून देणार आहोत. तुमच्या रँक किती येते, तुमच्या कॅटेगरीतून कसा नंबर लावायचा. ओके, त्यानंतर तुमचं बजेट किती, त्या बजेटच्या अनुसार काय होतं माहितीये का, खूप सारे कॉलेजला मुलं काय करतात चॉईस फिलिंग मध्ये नाव ऍड करून टाकतात, नंतर नंबर टाकले की त्यांचं बजेट नसतो आणि ते काय करतात त्या कॉलेजला त्यांचं अलॉटमेंट होते आणि त्या ठिकाणी ऍडमिशन करायला जातात पण त्यांचा बजेट नसतो आणि त्यावेळेस काय होतं त्यांचा ऍडमिशन कॅन्सल होतो. म्हणून तुम्हाला जे काही तुमच्या कॉलेजचे जे फी स्ट्रक्चर असणार सगळ्यांचे अपडेट कुठे भेटणार, नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये भेटणार. जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी चूज करताय तर तुम्हाला काय भेटणार, कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय तुम्हाला भेटणार, कॉलेजला ग्रेड कसा आहे तुम्हाला भेटणार, तुमची प्रोसेस कशी करायची ते तुम्हाला भेटणार. ओके, प्रिफरन्सेस लिस्ट कशी बनवायची हे सगळं कुठे भेटणार, नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये भेटणार. त्यानंतर रिपोर्टिंग कशी करायची कॉलेजला ते कुठे भेटणार, नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये भेटणार. डीडी व चेक कसं काढायचं, कॉलेजला ऍडमिशन कसं घ्यायचं, डीडी कसा बनवायचा, सगळ्या गोष्टीचा अपडेट कुठे भेटणार, नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये भेटणार. तर मग तुम्हाला काय तुमचं एकदम बेस्ट प्लॅन करू शकता तुम्ही आमच्या सोबत जोडू. टाइम सेव्हिंग असणार आहे बघा, स्ट्रेस फ्री असणार आहे बघा, ट्रॅव्हलची नीड नसणार आहे बघा, नो ट्रॅव्हल नीड. बघा स्ट्रेस फ्री कसं, जर तुम्ही कुठे जॉब करताय तर तुम्ही काय करू शकता, घर बसल्या बसल्या बघू शकता. जर तुम्ही जॉब करताय, तुम्हाला जॉबला जायचंय तर तुम्हाला काय जॉब सोडून इकडं काउन्सिलरच्या ऑफिसला बसून राहायचं, काउन्सिलर साठी वेट करायचं, तो देणार 5 मिनिटं. पण जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी चूज करताय तर तुम्ही कुठून बसल्या बसल्या सगळी प्रोसेस माहिती करू शकता आणि तुमची जी पुढील प्रक्रिया आहे ते तुम्ही कंप्लीट करू शकता. ओके, त्यानंतर हे काय आमचे नेक्स्ट स्टेप अकॅडमी चूज करण्याचे काय तुमच्यासाठी बेनिफिट आहे बघा. ओके, त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट. बघा एक चुकीचा ऑप्शन 5 वर्षाचं नुकसान करू शकतो तुमचा. जर तुम्ही चांगली काउन्सिलिंग नाही केली तर एक ऑप्शन मात्र काय करू शकतो, एक गलती तुमची, एक मिस्टेक काय करू शकतं, एक चुकीचा ऑप्शन 5 वर्षांचा नुकसान करू शकता. आणि 5 हे वर्ष येणारी जे 5 वर्ष त्याचं नुकसान प्लस तुमच्या मुलांनी जी 2 वर्ष अगोदर जी मेहनत केली त्या 2 वर्षाचं नुकसान म्हणजे किती झाले, 5 आणि 2 7 वर्षाचं काय होणार तुमचं या ठिकाणी नुकसान होणार. मग तुम्हाला काय करायचंय, प्रॉपर सगळ्या गोष्टी करायच्या आहे. ओके, बघा चांगला रँक असूनही काहींना कॉलेज मिळत नाही. काही स्टुडंट असतात त्यांचा रँक चांगला असतो पण त्यांना या ठिकाणी कॉलेज कोणताही अलॉट होत नाही कारण ते काउन्सिलिंग प्रॉपर करत नाही. एवढी मेहनत केल्यानंतर जर काउन्सिलिंग मध्ये चुकताय तर हे खूप अवघड होते आणि तुम्हाला या ठिकाणी कोणताही ऍडमिशन देखील होत नाही. ओके, प्रक्रिया समजली नाही म्हणून ऍडमिशन मिस होतो. जर तुम्हाला ही प्रक्रियाही नाही समजली तर तुमचा काय होतो, ऍडमिशन मिस होतो. आता खूप सारे कॅन्डिडेट असे असतात त्यांना अपडेटच नसते, त्यांचं चॉईस फिलिंग कधी स्टार्ट होते. ओके, आणि ती कधीपर्यंत असते. तर मग हे कधी कधी तर स्टुडंट चॉईस टाकायला पण विसरून जाता, काही स्टुडंट रजिस्ट्रेशन मध्ये मिस्टेक करून टाकता. तर मग या ठिकाणी काय होतं, त्यांचा ऍडमिशन मिस होतो मित्रांनो. तर मग तुम्हाला काय करायचंय, चांगल्या पद्धतीने काय करायची, तुमची आता काउन्सिलिंग करायची बघा. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण आता. बघा आता फीचर सांगतो मी तुम्हाला आमचे काय काय असणार आहे. ओके, तर बघा पर्सनलाइज कॉलेज प्लॅनिंग आम्ही तुम्हाला या ठिकाणी करून देणार. कशाच्या बेसिसवरून, रँक, तुमचं जे काही रँक असेल ते जे काही बजेट असेल आणि त्याच्या बेसवरून आम्ही काय करणार, तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची प्लॅनिंग करून देणार बघा. ओके, त्यानंतर बघा चॉईस फिलिंग सपोर्ट असणार आहे बघा तुम्हाला राऊंड 1 साठी, राऊंड 2 साठी, राऊंड 3 साठी, स्ट्रे वेकेन्सी राऊंड साठी, सगळ्या राऊंड जेवढे काही राऊंड होतील त्या सगळ्या राऊंड साठी काय असणार आहे, तुम्हाला सपोर्ट असणार आहे बघा आमचा. बघा रिअल टाइम अलर्ट नोटिफिकेशन भेटणार आहे बघा तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये. जर तुम्ही कुठे जरी बसले तर तुम्हाला कोणाची वाट बघायची गरज नाही, लगेच काय येणार तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं नोटिफिकेशन येणार, ही नवीन अपडेट आली आणि ती अपडेट काय होईल तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, बघा स्टेट प्लस AIQ ऑल इंडिया कोटा, डीम युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेट कॉलेजचं काय भेटणार तुम्हाला, आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये गायडन्स भेटणार विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा आता
कंप्लीट डॉक्युमेंट चेकलिस्ट तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार, आमच्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍपमध्ये भेटणार आणि त्याला कसं अपलोड करायचं याच्यासाठी पण काय भेटणार तुम्हाला पूर्ण गाईड भेटणार. ओके. त्यानंतर बघा रेग्युलर लाईव्ह सेशन विथ एक्सपर्ट लोकांसोबत काय होतील, तुमचे रेग्युलर लाईव्ह सेशन होतील बघा, ज्यामध्ये जे काही नवीन नवीन अपडेट असतील ते तुम्हाला सांगतील, तुमच्या चॉईस फिलिंगच्या लिस्ट कशा बनवायचे, जे काही कॉलेजचे कट ऑफ आहे ते तुम्हाला सांगतील, कॉलेजच्या फी स्ट्रक्चर सगळ्या गोष्टी कुठे भेटणार तुम्हाला, नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती भेटणार. आणि तुम्हाला युट्यूब चॅनलवरून काय करायचंय, ऍपची लिंक दिलेली बघा, त्या लिंकवरून काय करायचंय, ऍपला डाउनलोड करायचंय, किंवा जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण काय दिलेली तुम्हाला एक लिंक दिलेली बघा, त्या लिंकवरून पण काय करू शकता तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमीचा ऍप डाउनलोड करू शकता, किंवा गुगल प्ले स्टोर वरती जाऊन तुम्ही काय करू शकता, नेक्स्ट स्टेप अकॅडमीचा ऍप डाउनलोड करू शकता. ओके. ते बघा काउन्सिलिंग साठी हेल्प होणार आहे तुम्हाला या ठिकाणी. ओके. ऍडमिशन कन्फर्म झाल्यावरही तुम्हाला काय भेटणार आहे, सपोर्ट भेटणार आहे बघा. ऍडमिशन एक वेळेस कॉलेजला कन्फर्म झालंय, पण त्या ऍडमिशन घेतल्यानंतर जो तुमचा जो कोर्स असेल बघा, एमबीबीएस असेल, बीडीएस असेल, बीएमएस असेल, बीएचएमएस असेल, बीयूएमएस असेल, त्या कोर्समध्ये करिअर कसं बनवायचं हे कोण सांगणार तुम्हाला, मात्र डॉक्टर दिनेश पाटील सर सांगणार. सर एमबीबीएस आहे, सरांनी एमडी केले आणि ते तुम्हाला तुमचं फ्युचरमध्ये कसं ग्रो व्हायचं त्या सर्वबद्दल कोण माहिती सांगणार तुम्हाला, डॉक्टर दिनेश पाटील सर सांगणार. ओके. त्यानंतर बघा व्हिडिओ गायडन्स प्लस पीडीएफ नोट्स तुम्हाला या आपल्या ऍप्लिकेशन मध्ये भेटून जातील बघा. ओके. त्यानंतर व्हॉट्सअप प्लस कॉल सपोर्ट असणार आहे बघा तुम्हाला. तुम्हाला कोणत्याही जरी डाऊट असला तर तुम्ही काय करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, किंवा जो तुमच्या समोर जो नंबर येतोय बघा, खाली एक लाईन स्क्रोल होते बघा, त्यावरचा जो नंबर येतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न पण तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो. बघा आता नेक्स्ट, जर आपण प्राइस कंपॅरिझन जर करायला गेलो तर ऑफलाईन मध्ये आणि ऑनलाईनचं मी तुम्हाला प्राइस कंपॅरिझन सांगतोय बघा. जर तुम्ही ऑफलाईन काय घेताय, काउन्सिलिंग घेताय बघा, तर यामध्ये काय असतं, लिमिटेड सपोर्ट असतो बघा, यांच्याकडे कोणताही ऍप नसतो, याच्यामध्ये काय असतो, लिमिटेड सपोर्ट असतो. तुम्हाला त्यांच्या ऑफिसला जावं लागतं आणि ऑफिसवरून गेल्यानंतर ते काय सांगते तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगते मित्रांनो, आणि मग तुम्हाला काय करावं लागतं, त्यांच्यासाठी वेटिंग करावं लागते. आणि याची जी फीज असते बघा 15,000 ते 20,000 काय असते तुमची काउन्सिलिंगची फीज असते बघा. पण इथं जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत जर दूरचा आहे तर तुमची जी फुल ऑनलाईन असणार आहे बघा ही काउन्सिलिंग, आणि यामध्ये काय भेटणार तुम्हाला, फुल ऑनलाईन सपोर्ट भेटणार आहे बघा. वाया ऍप थ्रू काय भेटणार तुम्हाला, सपोर्ट असणार आहे, जे की ऑफलाईन मध्ये ऍप्लिकेशन नसतं. इथे तुम्हाला लिमिटेड सपोर्ट असतो, इथे काय असणार तुम्हाला फुल ऑनलाईन सपोर्ट असणार आहे बघा. आणि याची जी फीस आहे किती असणार आहे बघा, 1999 वर काय झाली 25% डिस्काउंट चालू आहे बघा. किती तारखेपर्यंत, तर 8 मे पर्यंत काय चालू आहे, हा डिस्काउंट चालू आहे बघा. तर हे जे कोर्स आहे बघा तुम्हाला पडणार 1499 मध्ये. ओके. त्यानंतर बघा आता बघा हाऊ टू एनरोल, मग तुम्हाला एनरोल कसं व्हायचंय, कशी तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, डाउनलोड करायचंय नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप. नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं जे ऍप आहे बघा तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचंय, किंवा तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काय दिलेली लिंक दिलेली मित्रांनो, मी पुन्हा सांगतोय, त्यामध्ये लिंक दिलेली, त्या लिंक वरून काय करा, ऍपला डाउनलोड करा. ओके. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचंय. ते कसं करायचंय मी नेक्स्ट स्लाइड वरती तुम्हाला सांगतोय. ओके. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं की नीट 2025 काउन्सिलिंग पॅकेज सिलेक्ट करायचे, अप्लाय कोड करायचे तुम्हाला नेक्स्ट 25. ओके. तर यामध्ये काय होईल तुम्हाला 25% डिस्काउंट भेटेल बघा, किंवा जे प्राइस आहे बघा आपण 1499 करून देऊ, तुम्हाला कोणताही कोड टाकायची गरज पडणार नाही 8 तारखेपर्यंत. ओके. त्यानंतर बघा मग तुम्हाला इथून 1499 प्लस जीएसटी काय करायची, इथून पे करायची बघा, आणि या काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा आता स्टार्ट युअर गायडन्स जर्नी टू एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस ऍडमिशन साठी. ओके. त्यानंतर बघा आता मग तुम्हाला हे कसं करायचंय बघा. सर्वप्रथम तुम्ही ऍप डाउनलोड केलं प्ले स्टोर वरून की तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, तुम्ही जर पहिल्यांदा असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशन मध्ये काही बेसिक डिटेल विचारले जातात, त्या डिटेलला तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, फिल करायचंय. ओके. त्यानंतर तुमच्या समोर एक असा पेज येईल बघा, इथे तुमचं नाव येईल जो तुम्ही याच्यामध्ये फिल केले. ओके. त्यावरून तुम्हाला जायचंय पेड कोर्सेस वरती. पेड कोर्सेस वरती गेले का तुमच्या समोर एक असा एक ऑप्शन येईल बघा. तर मग तुम्हाला याच्यावरून काय करायचंय, बाय नाव करायचंय. तुम्ही बाय नाव करायला गेले का तुमच्या समोर एक फायनल पेज येईल बघा, आणि इथून काय करायचं तुम्हाला पे ऑनलाईन करायचे, आणि मग तुम्ही तुमच्या फोन पे ने किंवा युपीआय आयडी ने काय करू शकता, या ठिकाणी पेमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके.
तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण ही जी आपली काउन्सिलिंग आहे बघा ती शेअर करा. भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.